नमस्कार. सद्गुरूंचं स्मरण करून आज भागवताच्या एकादश स्कंधाच्या चिंतनाला आपण प्रारंभ करणार आहोत. आज बुद्ध पौर्णिमा. अखिल विश्वाला शांती आणि अहिंसेचं संदेश देणारे द्रष्ट्या अशा महात्म्याला प्रथम सादर वंदन. अहिंसा हे मानवी मूल्य आहे. हिंसेच्या विरोधात अहिंसा हा शब्द नाही आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहट नेते अहिंसेचे रूप जाणं अशा शब्दामध्ये अहिंसा शब्दाची व्याख्या केलेली आहे. अहिंसा म्हणजे सर्व जगावर प्रेम करणं, जगाच्या सुखाच्या उद्देशासाठी झटणं, काया वाचा मने करून झटणं म्हणजे अहिंसा. कायिक, वाचिक आणि मानसिक अशा प्रकारचे हे तप म्हणजे ही अहिंसा आहे. असे हे श्रेष्ठ तत्त्वज्ञान, असे हे श्रेष्ठ जीवनमूल्य ज्या भारतीय भूमीमध्ये निर्माण झालं आणि सगळ्या जगाने त्याचा मार्ग अवलंबला, असे हे अहिंसा तत्त्व ज्ञानेश्वर माऊलींनी 13व्या अध्यायामध्ये तर अहिंसाधारी पुरुषाची खूप सुंदर लक्षणं सांगितलेली आहेत. ती मुळातून वाचण्यासारखी आहेत. त्याचं बोलणं कसं, त्याचं चालणं कसं, त्याचं पाहणं कसं. अहिंसाधारी पुरुष कसा असतो? कारुण्या माझी पावले लपवून चाले. कारुण्यामध्ये आपली पावलं लपवून चालणारा, ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेहे भरितू, जीवातळी अंथरितू आपुला जीव. अशा प्रकारचा आत्मौपम्य भावनेने समग्र जीवनाचा आदर्श या अहिंसेच्या निमित्ताने माऊलींनी घातला. त्यांचं बोलणं कसं, त्यांची वाणी कशी, तर पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्दूपाठी अवतरे कृपा आधी. आधी शब्द येत नाही, आपण आधी शब्दाचा उच्चार करतो आणि मग अर्थ येतो. संत, महात्मे, अहिंसाधारी हे आधी आपली कृपा प्रगट करतात आणि मग त्या कृपेचा अर्थ शब्दाच्या द्वारे येतो. म्हणून ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेह भरितू, आणि पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्दू पाठी अवतरे कृपा आधी. या ठिकाणी ऋषीणाम पुनराद्यानाम वाचमर्थानुधावती अशा प्रकारचं वर्णन साहित्यामध्ये आलेलं आहे. म्हणून 11व्या स्कंधामध्ये या ठिकाणी जे नवनारायणाचं विवेचन आपण केलं, त्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय यांचाही विचार आपण केला. यानंतर ब्रह्मादिक देव द्वारकेमध्ये आले. त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं, स्तुती केली श्रीकृष्णाची, आणि भगवत चरित्राचं गायन करता करता त्यांनी एक तुलना केलेली आहे. अतिशय महत्त्वाची ही तुलना आहे. भगवत चरित्ररूप कथा ही जणू काही नदी आहे, सरिता आहे, आणि जी त्यांच्या पायापासून निघाली ती गंगा देखील जगाचा उद्धारच करते. एकीकडे भगवंताची चरित्ररूपी सरिता जगाचा उद्धार करते, दुसरीकडे भगवंताच्या पायापासून निघालेली गंगा तीही जगाचा उद्धार करते, माणसाच्या पापाचा नाश करते. म्हणून दोघांच्यामध्ये साम्य आहे. ही एक कथा गंगा आहे, दुसरी भागीरथी गंगा आहे, आणि तो दोन्ही जगाला पावन करतात. अशा प्रकारची स्तुती ब्रह्मादिक देवांनी केली. गंगा पापम शशी तापम. या ठिकाणी मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की या ब्रह्मादिक देवतांच्या पेक्षा सुद्धा माऊलींनी गंगा आणि कथा भागीरथी या दोन्हीचं जे वर्णन केलेलं आहे ते मोठं पाहण्यासारखं आहे. त्यांनी त्यातला सूक्ष्म भेद असा सांगितला आहे की गंगेमध्ये माणूस ज्याला पोहता येत नाही तो बुडतो. जरी गंगा पाप नाहीशी करणारी असली तरी तेथे आहे बुडणे एक. तिथे माणूस बुडतो. ज्याला पोहता येत नाही तो बुडणारच. परंतु कथेच्या गंगेमध्ये मात्र माणूस तरतो. त्यांनी बुडी मारली तरी तो तरतो, कारण हे तारण्याचं सामर्थ्य कथेत आहे, जे तारण्याचं सामर्थ्य गंगेत नाही आहे. अशा प्रकारची थोडीशी युक्तिवादात्मक संकल्पना माऊलींनी मांडली. अर्थात गंगा ही देखील पापताप नाहीशी करणारी आहे, आणि भगवंताची कथा देखील पापताप नाहीशी करणारी आहे.
म्हणून कथामृताब्धी मव गाय तपांसी जोहू. आपल्याला माहीत आहे की वेदस्तुतीमध्ये सुद्धा कथामृताब्धी मव गाय तपांसी जहू असं म्हटलंय. कथारूपी अब्धी, कथारूपी सागरामध्ये जर आपण स्नान केलं तर आपण तपांसी जहू, आपले सगळे पाप नष्ट होतात, आपल्या सगळ्या दुरित नष्ट होतात. या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं की आता यदुकुळाचा क्षय हा तर होणारच आहे. ब्रह्मशाप लागलेला आहे. कृष्णाच्या सांगण्यावरून सगळे लोक प्रभास क्षेत्रावरती गेले. हे ऐकल्याबरोबर उद्धव धावत धावत आला आणि त्याने भगवंताला विनंती केली की हे देवा, आपण जर निजधामाला जाणार असाल तर आपला विरह मी कसा सहन करू. आपल्यासोबत मी भोजन केलं, आसन आपल्यासोबत केलं, शयन आपल्यासोबत केलं, पर्यटन आपल्यासोबत केलं, चर्चा आपल्यासोबत केली. तुम्हाला सोडून मी एक क्षणभरही राहिलो नाही. मग आता तुमचा विरह मला कसा सहन होईल. तेव्हा आपण गेल्यावर मी कसा जगू, कोणत्या आधारावर जगू. आपण आपल्या ज्ञानाचा वारसा मला द्या. असं म्हटल्याबरोबर भगवान म्हणतात, अरे उद्धवा, तू माझा अनन्य भक्त आहेस. आजच्या 7व्या दिवशी ही द्वारका समुद्रात बुडणार आहे. यादव नष्ट होतील, मी देखील निजधामाला जाईन. तू मात्र मी दिलेल्या ज्ञानाचा प्रसार सगळ्या जगात करायचा. बद्रिकाश्रमामध्ये जा, आत्मचिंतन कर, माझ्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार सर्व जगात कर. तूच खऱ्या अर्थानं माझ्या ज्ञानाचा वारसा चालवणारा आहेस, अधिकारी आहेस. बाकी भौतिक या सगळ्या गोष्टींचे अधिकारी बाकीचे मुलं असतील, परंतु ते राहणारे नाहीत. खरं राहणार आहे ते ज्ञान. म्हणून भगवंत म्हणतात, माझं ज्ञान अक्षय आहे, माझं ज्ञान कधीच नष्ट न होणार आहे. बाकी सगळं नश्वर आहे, ही द्वारका देखील नश्वर आहे, भौतिक सृष्टी नश्वर आहे, पण ज्ञान मात्र मी ज्ञानरूपाने तुझ्याजवळ कायमच राहणार आहे. तुझ्या हृदयस्थ मी राहणार आहे. त्यासाठी तू समदृष्टी ठेव. तुझे मनोमय व्यापार थांबले पाहिजेत. मनोमय व्यापार थांबले तरच माया नष्ट होईल. हे विश्व मनोमय आहे. जो माणूस आत्मदृष्टी ठेवत नाही तो भ्रमित होतो. हा भ्रम म्हणजेच माया आहे. वृत्ती व्यापक करणं म्हणजेच ब्रह्मात्मक होणं. श्रीकृष्ण सांगतात उद्धवाला, हे उद्धवा, तू वृत्ती व्यापक कर, आत्म्याचा विकास कर, आत्मविकास कर. हा आत्मविकास कसा करायचा, उद्धव विचारतो. कृष्ण म्हणतात, अरे उद्धवा, तुला मी असं सांगेन की प्रथमतः माणूस हा देहात्मा असतो. आपल्या देहापुरताच विचार करतो. तो आपल्या देहापुरता, आपल्या शरीरापुरता विचार करतो. त्याला आपण देहात्मा असं म्हणतो. नंतर तो ग्रहात्मा होतो. तो फक्त घरादाराचाच विचार करतो, तो ग्रहात्मा झाला. जो कुटुंबापुरता विचार करतो तो कुटुंबात्मा झाला. नंतर तो गावाचा विचार करतो, मग तो ग्रामात्मा झाला. गावाच्या नंतर तो प्रदेशाचा विचार करायला लागतो, प्रदेशाबद्दल चिंता करायला लागतो, तो प्रदेशात्मा झाला. हळूहळू हळू आपला आत्मविकास होत गेला. आपण देहापासून विकसित होत 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 प्रदेशापर्यंत आलो. मग प्रदेशाकडून आपण देशापर्यंत आलो. आपण देशाचा विचार करू लागलो, तो देशात्मा झाला. आणि देशात्मा होता 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 हे विश्वची माझे घर अशा प्रकारची जेव्हा वृत्ती निर्माण होते तेव्हा जगदात्मा तो होतो. सर्व जग आपलं कुटुंबच आहे. वसुधैव कुटुंबकम ही भूमिका आपली जगाच्या बाबतीत कुटुंबाची भूमिका निर्माण झाली की आपण जगदात्मा होतो. आणि या जगदात्म्याच्या नंतर विश्वात्म्याची संकल्पना आहे आणि विश्वात्म्याच्या नंतर ब्रह्मात्म्याची संकल्पना आहे. सगळं ब्रह्मांड मी आहे, अहम ब्रह्मास्मी अशी जेव्हा भावना निर्माण होते, अशी जेव्हा जाणीव येते, तेव्हा आपण ब्रह्मास्मीपर्यंत जातो. म्हणजे देहात्मा हा ब्रह्मात्मा झाला नाही का. हा कसा होईल, अहंकार नष्ट झाल्याशिवाय होणार नाही. पण उद्धव म्हणाले, हे देवा, अहंकार कसा नष्ट होईल. कृष्ण म्हणाले, बरोबर आहे, अहंकार नष्ट होत नसेल तर तो व्यापक करायला पाहिजे. कारण अहंकृती हे स्फुरण आहे. अहंकार म्हणजे स्फुरण आहे. अहंकृती हे चैतन्याचं स्फुरण आहे. प्रत्येकाला मी, माझं अस्तित्व हे अपेक्षितच असतं. अस्तित्व हे माणसाचं आहे. आहेपणा हा माणूस चैतन्य असल्यामुळं आहेच आहे. म्हणून या अस्तित्वालाच आपण अहंकृती म्हणतो. या अहंकृतीतून आपण मुक्त होऊ शकत नाहीत. मग अहंकृतीतून मुक्त होत नाहीत
तर मग हा अहंकार वाढवत वाढवत गेला पाहिजे. मग तो देहात्म्याकडून ग्रहात्म्यापर्यंत, ग्रहात्म्याकडून कुटुंबात्म्यापर्यंत, कुटुंबात्म्याकडून ग्रामात्मा, प्रदेशात्मा, देशात्मा, जगदात्मा आणि मग विश्वात्मा, अशा प्रकारचा हा आत्म्या म्हणजे आपला विचार, आत्मविकास आपण घडून आणू शकतो. मातीच्या घड्यातून माती जशी वेगळी करता येत नाही, मग मातीच्या घड्यातून माती वेगळी करता येत नाही, तशी अहंकृती देखील आपल्यापासून आपल्याला दुरावता येऊ शकत नाही. मग आपण घडा मोठा केला पाहिजे. त्यासाठी तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा संदर्भ मुद्दाम देईन. अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. अणुरणीपेक्षा लहान असलेला तुका आकाशापर्यंत कसा व्यापक होतो, हा विश्वात्मक कसा होतो. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणच झाला. ही ज्ञानदेवांची भूमिका, विश्वात्मक देवाची भूमिका, विश्वात्मक मनाची भूमिका ही आत्म्याचा विकासच आहे. म्हणून यालाच आपण जीवनमुक्त अवस्था असं म्हणतो. ही जीवनमुक्त अवस्था विधी आणि निषेधाच्या पलीकडची आहे. जो जीवनमुक्त अवस्थेत जगतो त्याला विधी आणि निषेध हे बाधू शकत नाहीत. त्याचं जगणं हाच एक मोठा योग असतो, तो जीवन योग असतो. त्याचं जगणं समाजासाठी असतं. किंबहुना आर्ताची या लागी पाणी आरा इरे असे जगी, तैसे दुःखिताचे भागी जिणे जयाचे. असा हा दुःखिताचे भागी, जसं पाणी हे तहानलेल्यासाठी निर्माण झालं, तसं हा जो संत आहे, जो महात्मा आहे, जो सत्पुरुष आहे, जो जीवनमुक्त आहे, तो समाजासाठी कार्य करत असतो. तयाही कार्य करणे उरले असे लोका लागी, असं माऊली म्हणतात. असा हा जीवनमुक्त कसं जीवन जगतो त्याने वर्णन केले. परिमळ गेलिया वासे फूल देही. एखादं फूल एखाद्या वृक्षावरती असतं, झाडावरती असतं, वारा त्याचा परिमल घेऊन जातो, पण फूल जिथे तिथंच असतं. फुलाला परिमलाबद्दल आसक्ती नसते आणि हे फूल ज्याप्रमाणे सुगंध असला काय आणि नसला काय ते कायम त्या ठिकाणी असतं, त्याप्रमाणे हा जीवनमुक्त आपलं जीवन जगतो. यासाठी गुरुची आवश्यकता आहे. मग गुरु कसा असावा? गुरु म्हणजे काय? आपल्याला गुरुत्व कसं प्राप्त होईल? आपण गुरुचा शोध घेत गेलं तर आपल्याला कोणता गुरु लाभतो? श्रीकृष्ण म्हणतात, अरे हे उद्धवा, माणसाला खरा श्रेष्ठ जर कोणता गुरु असेल तर तो कोणता बाहेरचा गुरु नाहीच आहे. तो फक्त आत्मा, त्याचं स्वतः अस्तित्व हेच त्याचं गुरुत्व आहे. तोच आत्मा त्याचा गुरु आहे. स्वतःच्या विवेकाला शरण जा. गुरु करायचा म्हणजे काही बाहेरचा गुरु नाही, तर आपण आपल्या बुद्धीला शरण गेलं पाहिजे. कोणत्या बुद्धीला? तर विवेक बुद्धीला शरण गेलं पाहिजे. तोच खरा आपला गुरु आहे. म्हणून कृष्ण म्हणतात, हे उद्धवा, माणसाचा खरा श्रेष्ठ गुरु म्हणजे त्याचा विवेक. गीतेमध्ये सुद्धा उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. आपणच आपले बंधू आहोत, आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपला उद्धार केला पाहिजे. दुसरं कोणी येऊन आपला उद्धार करेल यातून आपली परावलंबित्वाची भावना निर्माण होते. म्हणून विवेकानंदांनी सुद्धा मी मलाच घडविन ध्यास हवा, ध्यास हवा अभ्यास हवा असं म्हटलंय. मी मलाच घडवणार आहे, असाच प्रकारचा अभ्यास आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे. दुसरं कोणी येऊन मला मदत करणार नाही. आणि म्हणून आपण स्वतःच आपले गुरु आहोत. बुद्धौ शरणमन्विच्छ. आपण आपल्या बुद्धीला शरण गेलं पाहिजे. महात्मा गौतम बुद्ध देखील हेच सांगतात की आपण आपल्यातील विवेकाला शरण जावं. अत्तदीप भव असं ते म्हणतात की आपण स्वतः दिवा झालो पाहिजेत. आपण स्वयंप्रकाश निर्माण केला पाहिजे. हा आत्मप्रकाश, स्वयंप्रकाश हेच आपलं अस्तित्व आहे. म्हणून या ठिकाणी गौतम बुद्ध यांनी सुद्धा आपल्यातील विवेकाला शरण जाण्यासाठी सांगितलं. माझ्यावरही तुम्ही विश्वास ठेवू नका असं गौतम बुद्ध एका ठिकाणी म्हणतात. अर्थात बुद्धौ शरणमन्विच्छ हे देखील श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं आहे. त्यामुळं प्रत्येकाने आपला स्वतःला आत्म जो विवेक आहे तोच गुरु मानला पाहिजे. या ठिकाणी मला एक फक्त जाता जाता उदाहरण सुचलं म्हणून सांगतो की एक शिल्पकार होता आणि हा शिल्पकार अत्यंत सुंदर शिल्प तयार करत होता. त्यांनी इतकं सुंदर शिल्प तयार केलं
आणि 50 फूट उंचीवरती ते बसवायचं होतं. आता त्याला शेवटचा हात फिरवता फिरवता त्या शिल्पावरून छिन्नी हातोडा मारता 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 नाकाच्या नाकपुडीचा एक खपरा त्या ठिकाणी उडाला आणि ते शिल्प खराब वाटू लागलं. नाकाच्या नाकपुडीचा एक खपरा छोटासा उडाला. त्यांनी ती मूर्ती बाजूला ठेवली. इतकी सुंदर घडवली मूर्ती बाजूला ठेवली. दुसरी मूर्ती करायला सुरुवात केली. त्याचा मित्र तिथे आला. तो म्हणाला, का हो, तू काय करतोयस? तो म्हणाला, मूर्ती ही माझी त्या ठिकाणी देवळावरती बसवणार आहेत. कुठे बसवणार आहेत? 50 फूट उंचीवरती. 2 बसवणार आहेत का? मित्र म्हणतो, नाही नाही, एकच मूर्ती बसवणार आहे. मग तू दुसरी का तयार करतोयस? नाही नाही, या मूर्तीमध्ये जरा खोट निर्माण झाली, जरा दोष निर्माण झाला. म्हणे, काय? बारकाईने पाहिलं तर दिसेल की त्याच्या नागपुडीचा एक खपरा उडाला आहे. असं म्हटल्यावर तो मित्र हसला. तो म्हणाला, अरे, ही मूर्ती 50 फूट उंचीवरती बसवणार आहे आणि त्या 50 फूट उंचीवर त्याचं नाक कोणाला दिसेल? नाक दिसलं तरी नाकाची नाकपुडी कोणाला दिसेल? आणि त्याचा खपरा उडालेला कोणाला दिसेल? असू दे ना, ही मूर्ती चांगली आहे. यावर तो कलाकार हसला, शिल्पकार हसला आणि शिल्पकार एवढंच म्हणाला, खरं आहे तुझं, पण बाकी कुणीही पाहणार नाही. त्या मूर्तीच्या नाकाच्या नाकपुडीचा खपरा उडल्यावर कोणीच पाहणार नाही, पण मी पाहू शकतो. मला तो दिसेल. आय विल सी, अशी इंग्रजीमधली कथा आहे. अर्थात प्रत्येकाला स्वतःचा जो आत्मप्रकाश आहे तो जाणवत असतो, ज्याला आपण आत्मखूण म्हणतो, आतला आवाज म्हणतो. तो आतला आवाज म्हणजे गुरु आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या विवेकालाच शरण गेलं पाहिजे. या ठिकाणी कोण पाहणार आहे हा मुद्दा नाही आहे. या ठिकाणी कलाकार म्हणतो की मी पाहणार आहे. दुसरं कोणी जरी पाहिलं नाही तरी मला सतत डाचत राहील की अरे, मी अशी खोट असलेली मूर्ती इथे बसवली. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की आपण आपला या ठिकाणी आतला आवाज जाणला पाहिजे. तोच खऱ्या अर्थानं गुरु आहे. आणि म्हणून मी कोण आहे याचं अस्तित्व आपण जाणलं पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात, हे उद्धवा, आपण मी, माझं कुटुंब याच्यातच गुंतून बसलो आहे. आपण मी म्हणजे आपल्याला ओळखू आलेला नाही. मी म्हणजे देह नाही. मी म्हणजे आत्मा आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, हे कुणी जाणत नाही. आनंद रूपत्व, आपलं शिवरूपत्व कुणी जाणत नाही. स्वतःच्या देहालाच मी म्हणतात आणि म्हणून माणसामध्ये ही संसार निर्माण होतो, बंधनं निर्माण होतात, दुःख निर्माण होतं. देह स्त्री पुत्र मित्रानुचर हय वृषा तोषे हेतोर ममेत्थम, शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे की आपण देहाचा विचार करतो, पुत्रांचा विचार करतो, मित्रांचा विचार करतो, पण खऱ्या अर्थाने आपल्या आत्मतत्वाचा विचार करत नाहीत. हे आत्मतत्व कुठं आहे? तर येते जीवंती येन व्यवृतपटयो येन सौभाग्य भाजाम तम प्राणाधीशांतर्गत ममृत म्हणून नैव मीमांसयंती. आपल्या अंतर्गत असलेला, प्राणाच्या आत असलेला जो अमृतमय प्राण आहे, अमृतमय चैतन्य घन, अशा प्रकारचं हे ईश्वरी तत्व आहे, ते कुणी जाणत नाही. त्याची मीमांसा कुणी करत नाही. उद्धव म्हणतात, कृष्णा, मग हे आत्मतत्व कसं समजून घ्यावं मला सांग. आणि हे आत्मतत्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हा विचार कसा करता येईल हे सांग. असं म्हटल्यावर श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, हे उद्धवा, पूर्वीचा एक इतिहास तुला मी सांगतो. हा इतिहास यदू राजा आणि अवधूत यांच्या संवादातून निर्माण झालेला आहे. यालाच अवधूत गीता असंही म्हणतात. यदू राजा हे श्रीकृष्णाचे पूर्वज. कृष्ण म्हणतात, हे माझे पूर्वज होते. आणि अवधूत हे तर अर्थात दत्तगुरूंचे अवतार. त्यांचं दर्शन झाल्याबरोबर अवधूतांनी 24 गुरु केले होते, आपल्याला माहिती आहे. आपण स्वतः विवेकाने विचार करणं म्हणजेच गुरुत्व आहे. अवधूत म्हणजे काय? अक्षरत्वात वरेण्यत्वात धूत संसार बंधनात तत्वमस्यादी वाक्याच अवधूत इतिर्यते. अवधूत म्हणजे काय? अवधूत म्हणजे नग्न नाही. सामान्यतः आपण अवधूत म्हणजे नग्न हा शब्द वापरतो, दिगंबर. पण दिशाच हे ज्यांचं वस्त्र आहे त्याला दिगंबर म्हणतात. अक्षरत्वात वरेण्यत्वात, जो खऱ्या अर्थानं अक्षर आहे, अविनाशी आहे. वरेण्य म्हणजे श्रेष्ठ आहे. आणि धूत संसार बंधनात, सगळ्या प्रकारचे संसार बंधन ज्यांनी धुवून टाकलेले आहेत. आणि तत्वमस्यादी वाक्याच्य, जो तत्वमसी, तो मी आहे, या वाक्यामध्येच तल्लीन आहे, त्यालाच अवधूत असं म्हणतात. या अवधूताचं दर्शन झाल्याबरोबर यदुराजाने त्यांना नमस्कार केला. ज्ञानसंपन्न असणारे हे अवधूत बसलेले होते.
यदुराजाने विचारलं, महाराज आपण मुक्तसंग कसे राहता, सुख आणि दुःख यांना समान कसं मानता, हे आम्हाला सांगा. आपले गुरु कोण, तुम्ही इतके ज्या अर्थी पराकोटीच्या अवस्थेला पोहोचलेले तसे तुमचे गुरु कोण आहेत. ते म्हणाले, राजा माझा एक गुरु नाही, कारण गुरुत्व हे पाहावं लागतं. गुरु म्हणजे प्रत्येक वस्तूमधून गुण घेणे. प्रत्येक वस्तूमधून मी एक एक गुण घेतला. आपल्याला माहिती आहे की अवधूताने 24 गुरु केलेले होते. 24 कशासाठी, ते 24 हे तत्व आहेत. म्हणजे पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच महाभूत आणि पंच तन्मात्रा हे 20 झाले, आणि मन बुद्धी चित्त अहंकार असे 4, हे 24, आणि 25वा आहे तो आत्मा चैतन्य. म्हणून 24 गुरु त्यांनी केले. जगातल्या तत्वाचा बद्दल विचार केला तर ह्या 24 तत्वांनी हे सगळं जग बनलेलं आहे. म्हणून या 24 गुरूंचा या ठिकाणी परामर्श घेण्याची त्यांनी विनंती केल्याबरोबर हे 24 गुरु कोणते त्यांनी सांगितलं की पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, भुंगा, मधमाशी, हत्ती, हरिण, मासा, पिंगला, बालक, एक कन्या, व्याध, कुरर, सर्प, मकडी आणि उर्णनाभी हे माझे गुरु आहेत. आता या गुरूंच्याकडून, अर्थात गुरु म्हणजे जे जे गुण या ठिकाणी घेतले, प्रत्येकाकडून एक एक गुण घेतला, आणि तो गुण घेणं म्हणजेच त्यांचं गुरुत्व स्वीकारणं. आणि हे आपण स्वतःच्या विवेकानेच हा विचार केला पाहिजे. आत्मविवेक जर केला, आत्मानात्मविवेक केला, तर बाकीच्या गुरुची गरज पडत नाही. म्हणून या गुरूंच्याकडून त्यांनी काय काय घेतलं या संबंधीचं विवेचन उद्याच्या चिंतनामध्ये करू. कुंडली कवरदे हर विठ्ठल.